नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. राजापूर बंधाऱ्याच्या दुरुस्ती व डागडुजीसाठी प्रस्ताव तयार करा. आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या पाटबंधारे विभागाला सूचना. शिरोळ तालुक्यातील शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी व उद्योगासाठी जीवनवाहिनी ठरलेल्या राजापूर बंधाऱ्याची दुरुस्ती व डागडुजीसाठी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी पाटबंधारे विभागाला प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या असून लवकरच या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे या बंधाऱ्याला नवसंजीवनी मिळणार आहे. राजापूर हा बंधारा महाराष्ट्र राज्याचा शेवटचा बंधारा आहे. या बंधाऱ्यामुळे परिसरातील शेकडो एकर शेतीला सिंचनाची सुविधा मिळते. ऊस, भाजीपाला व इतर नगदी पिकांसाठी हा बंधारा जीवनदायी ठरतो. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या बंधाऱ्याचा मोठा आधार आहे. मागील वर्षी आलेल्या महापुरामुळे बंधाऱ्याची एक बाजू वाहून गेली, तसेच गळतीचे प्रमाणही वाढलं आहे. सध्या बंधाऱ्यातील पाण्याची गळती होऊन कर्नाटक हद्दीत वाहून जात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना अपेक्षित प्रमाणात पाणी मिळत नाही. भविष्यात गळती वाढल्यास शेतीबरोबर पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. बंधाऱ्याच्या नादुरुस्तीमुळे पाण्याचा अपव्यय होण्याबरोबरच पिकांचे उत्पादन घटते आणि शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसतो. तसेच भूजल पातळीही घटण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे बंधाऱ्याची दुरुस्ती करण्याची मागणी वारंवार परिसरातील शेतकऱ्यांच्याकडून होत होती. या मागणीची दखल घेऊन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी व डागडुजीसाठी पाटबंधारे विभागाला सविस्तर प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. बंधाऱ्याची मजबूतीकरण, गळती रोखणे आणि पाणीसाठा वाढवण्यासाठी आवश्यक कामे हाती घेतली जाणार आहेत. या कामासाठी लवकरच आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून निधी उपलब्ध होणार आहे. राजापूर बंधाऱ्याच्या दुरुस्तीमुळे पाण्याचे योग्य नियोजन होऊन दिलासा मिळणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.